कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. या गवळणीचा अर्थ सांगते मी तुम्हाला अगोदर. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एक गवळण भुलली. भुलली म्हणजे स्वतःलाच विसरली. भुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर आपण आपले राहतो का? शुद्ध राहते का आपल्याला? जेव्हा आपल्याला आपला स्वतःचा विसर पडतो त्याला भूल म्हणतात. भुलीचं इंजेक्शन घेतल्यानंतर देहध्यास विसरणं ही गोष्ट ठीक आहे, पण परब्रह्माला पाहिल्यानंतर इथे माणसं स्वतःची उरतीलच कशी? भगवान श्रीकृष्ण परमात्माला पाहावं अशोक भाऊ आणि गोपिकांनी स्वतःला विसरून जावं. ती गवळण म्हणते, कोणी तुकोबाराय म्हणतात, कोणी एकी भुलली नारी. गवळण विसरली आणि ती विसरली खरी, व्यवहार सगळा करते, घरकाम करते, दही दूध करते, विकायला जाते. पण जेव्हा मथुरेमध्ये दही दूध विकायला जाते ना, तेव्हा ती काय म्हणते? विकिता गोरस घ्या. काय घ्या? घ्या म्हणे हरी. ते दही घ्या दूध घ्या म्हणतच नाही सुरणार मामा. ती काय म्हणते? तुम्ही गोविंद घ्या, तुम्ही मुकुंद घ्या, तुम्ही माधव घ्या, तुम्ही हरी घ्या, तुम्ही नारायण घ्या, तुम्ही कृष्ण घ्या, तू कुणी दामोदर घ्या. दही दूध घ्या म्हणतच नाही. आता कल्पना करा, आपल्या गल्लीतली एक चांगली चालती बोलती बाई आणि ती दह्या दुधालाच गोविंद घ्या मुकुंद घ्या म्हटल्यानंतर आपल्या भुवया उंच होतील आणि आपल्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहील, हिला झालं काय नेमकं? विस्मरण झालं स्वतःचं सगळ्या गोष्टींचं. ती गवळण गेली मथुरेला आणि ती म्हणते दही दूध घ्या म्हणत नाही, ती म्हणते विकिता गोरस घ्या म्हणे हरी. कुणीतरी विचारलं तिला, हे भाग्यशाली गवळण, तुझी अवस्था तुझ्या स्थितीला प्राप्त झालेल्या माणसालाच कळण, साधारण माणसाला तुझा भाव कळू शकत नाही. पण तुला ही जी स्थिती प्राप्त झाली त्याचं कारण काय? ती म्हटली एकच कारण आहे, देखिला डोळा बैसला मणी. डोळ्यानं पाहिलंय मी त्याला आणि तो माझ्या अंतःकरणात बसलाय. व्यवहारातल्याही गोष्टी पाहिल्या की मनात बसतात, डोळ्यात भरतात, मग मनात बसतात. पण त्या कायम टिकून राहतील का नाही सांगता येत नाही, कारण त्या नश्वर, त्या सामान्य साधारण व्यावहारिक वस्तू आणि गोष्टी असतात. पण परमात्मा अशी एक चीज आहे ना, परमात्मा असा एक भाव आहे ना, परमात्मा अशी एक वस्तू आहे ना, ती ज्या भाग्यवंताला पाहायला मिळेल त्याच्या डोळ्यात बसेल आणि अंतःकरणात जी रुतेल ना ती पुन्हा बाहेर निघणार नाही. देखिला डोळा बैसला मणी. आणि जो मनात आहे तोची वदनी उच्चारी. जे मनात आहे ते तोंडातून बाहेर येतंय, जे अंतःकरणात आहे ते ओठाद्वारे बाहेर पडतंय. बर, त्या गवळणीची अवस्था अशी झाली, आपुलियाचा विसर भोळा गोविंदू कळा कौतुके. त्या गवळणीची अवस्था पाहून लोक हसतायत आणि हसायला काहीच लागत नाही, काहीच नाही लागत हसायला. छोटासा एखादा विनोद झाला, काही कारण घडलं, काही लोकांना तर विनाकारण हसायची सवय असते आणि काही ना किती हसा म्हटलं तर असे फुगलेलेच असतात. काहींचं हसणं मोकळ्या मनानं असतं आणि काही चोरून हसतात आणि काही कंजूस हसतात. कंजूस म्हणजे धनानं कंजूस असू द्या, मनानं कंजूस असू द्या, काही हसण्यात पण कंजूस असतात. ओगी फक्त असं करणार. त्या गवळणीला हसू लागली लोक. ती जेव्हा दह्या दुधाला गोविंद दामोदर घ्या म्हणते ना, तेव्हा लोक तिला हसतायत. पण तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हासे जण, पण या गवळणीचे नाही कान तये ठाई. तिचं लक्षच नाही तिकडे. का? तिला जी गोष्ट सापडली तिला माहिती आहे ही अमूल्य किमतीची आहे आणि जो ठेवा मला प्राप्त झालाय त्या आनंदात मी मग्न आहे. मग माझा आनंद पाहून कुणी रडू दे नाही तर कुणी हसू दे, मी माझ्या आनंदात राहते. म्हणून तिचं जगाकडे लक्ष नाहीये. परमार्थाचा यशस्वी प्रवास करणाऱ्या माणसानं, चांगल्या कामात अग्रेसर असणाऱ्या माणसानं, जनहिताच्या जनसेवेच्या जगाच्या कल्याणाच्या कामात जर आपण सतत कार्यरत असू आणि ते काम करत असताना आपली दशा झाली, आपली अवस्था बदलली आणि ती आपली स्थिती पाहून लोक हसायला लागली तर त्याचा विचार करायचा नाही.
आज हसणारी लोक उद्या आपल्या कार्याचं कौतुक म्हणून टाळ्या सुद्धा वाजवतील, सांगता येत नाही. म्हणून नाही कान तये ठाई हा या अभंगाचा, या गवळणीचा भाव तुम्हाला सांगितला. आता याच्यावरती आपण विस्तार करू. विठ्ठल विठ्ठल एका उच्च कोटीच्या भावदशेला प्राप्त झालेले भगवान परमात्माचं स्वरूप लक्षात आलेली एक गवळण, ती गवळण स्वतःला विसरली. खरं तर सांगते मी तुम्हाला, आपण एक साधारण जीव आहोत. जीवानं प्रपंचाला स्वतःला विसरावं, त्यात जीवाचं कल्याण आहे. पण जीवानं देवाला विसरू नये, देवाला विसरण्यात त्याचं नुकसान आहे. विसरभोळेपणा हा माणसाचा स्वभाव आहे. आणि आता तर भागवतात स्वतः सांगितलं, या कलियुगात माणसं फार मंद झालेली आहेत. आपण म्हणतोय आताची लेकरं फार हुशार आहेत, कम्प्युटरपेक्षा त्यांचं डोकं जास्त पळतंय, मान्य आहे मला, व्यवहारात पळतंय, पण परमार्थाच्या बाबतीत खरंच माणसं मंद झालेली आहेत. आणि त्यातल्या त्यात विसरणं हा माणसाचा सगळ्यात मोठा गुण म्हणा, गिफ्ट म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. विसराळूपणा. मागच्या आठवड्यात काय खाल्लंय ते सोडा, काल काय खाल्लंय ते आज लक्षात लवकर येत नाही. विसरभोळेपणा. विसरभोळ हा शब्द आला म्हणून भोळे आणि विसरभोळे याच्यावर एक उदाहरण सांगते तुम्हाला. दोघं नवरा बायको विसरभोळे होते. एवढे विसराळू होते, खूपच विसराळू होते. आणि त्यांची मुलं होती ती फार हुशार तल्लख होती. मुलं म्हटली, आई बाबा तुमची अशी अवस्था असल्यामुळे आम्हाला कधी पंढरपूरला जाता नाही आलं. पंढरीचं महत्त्व ऐकलंय आम्ही. संत भार पंढरी, संत भार म्हणतात, आई बाबा पंढरपूरला एकदा जाऊ द्या आम्हाला. महिन्याचा किराणा घरात भरून ठेवतो. महिन्याचा किराणा घरात भरून ठेवला. सगळी मुलं लेकरं बाळ बायकांना घेऊन आपले गेले पंढरपूरला. इकडे हे दोघच भोळे भोळे घरामध्ये. आणि मग तो गृहस्थ झोपलेलाच होता. त्याची पत्नी उठली आणि तिला उठलं की चहाची सवय होती. ती उठली, तिला चहा बनवायचा आहे पण चहाला साखरच सापडना. डबे पाहिले, सगळा किराणा पाहिला, तिला साखरच सापडना. आणि मग तिनं मालकाला उठवलं, मालक चहा प्यायचा आहे हो पण साखरच नाही. तिचा मालक म्हटला, अगं मग साखर विसरली असतील पोरं, आणि त्यात काय नवले आपण दोघं विसर भोळे म्हणून आपले लेकरं विसरले असतील, त्याच्यात काय एवढं विशेष. ते म्हणे तसं नाही, चहा पिल्याशिवाय डोकंच काम करणार नाही. डोकं नव्हतंच पण त्यातल्या त्यात ती काय म्हणते की माझं डोकं काम करणार नाही, मला तुम्ही साखर आणून द्या. तो म्हटला, तुला कळत नाही का काही, मी विसर भोळा नाही का. आणि घरातून बाहेर पडलो, जर घरच विसरलो तर, बरं घर विसरू दे, तुलाच विसरलो तर. ती म्हटली, कुणाला विसरायचं तेवढं विसरा पण साखर घेऊन या, साखर विसरू नका. तो म्हटलं, घरी कसा येऊ. ते म्हटले, काळजी करू नका, हातात पैसे आणि कपड्याला दोरी. तुम्ही जा दुकान शोधत शोधत जा, साखर घ्या, ह्याला घंटी एक बांधते मी, तुम्ही असं दोरी हलवा
मग घंटी वाजली की तुम्हाला घरात घेऊन येते. तशी दोरी, त्याच्या धोत्राला दोरी बांधली, हातात पैसे दिले आणि त्याला दुकानात पाठवलं. दुकानाचा शोध, दुकानात गेलं, साखर घेतली, अशी दोरी हलवली की घंटी वाजली. मग तिच्या लक्षात आलं याला साखर मिळाली. मग तिनं अशी दोरी ओढायला लागली. जवळजवळ 100-200 मीटरवरती गेलं होतं ते साखर आणायला दुकानात. अशी ती दोरी ओढायला लागलं. ते बिनधास्त आहे, त्याला टेन्शनच नाही. ते म्हणतं घर चुकणारच नाही आपलं, कारण ती बरोबर दोरी आपल्याला घरात घेऊन जाणार आहे. पण त्या जिथून ती दोरी हा माणूस यांचा प्रवास चालू होता, त्या गल्लीत 3रं विसर भोळं होतं. त्यानं इकडं पाहिलं, मध्येच दोरी दिसली त्याला. ते म्हणतंय दोरी कुणीकडं चालली. त्यानं घरातून कात्री आणली, कचकन दोरी कापली. हे भोळं तिकडं, मधलं भोळं मध्ये, बायको घरीच. तिच्या हाताला दोरी लागली पण तिचा पती मिळाला नाही. तो विसर भोळा विसरला आणि बस स्टँडवर येऊन बसला. आता ही ना अर्धा तास घरात वाट पाहिली. काय तिला वाटलं आता हे कुठंतरी रस्ता चुकलं, काहीतरी झालं, म्हणून ती पण शोध घ्यायला निघाली. तीही बस स्टँडवर आली आणि ती त्याच बाकड्यावर बसली ज्या बाकड्यावर तिचा पती होता. दोघं एकमेकाकडे पाहतात, दोघाला ओळखूच नाही कोण आहे. दोघं एकमेकाकडे पाहायचे, इकडं पाहायचे, पुन्हा सरकत 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 जवळ जवळ आले. आणि तो गृहस्थ त्या बाईला म्हणतो, मावशी. आता ही याची मावशी नाहीच आहे, पण तो काय विसरला ना. तो म्हणतो मावशी. ती म्हणते बोला ना मामा. गंमत पहा किती भारी आहे. आता तो म्हणतो मावशी, तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ते म्हणते मामा, तुम्हाला पण कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. बोळेच आहेत पण गप्पा चालू केल्या. मामा कशाला आले होते तुम्ही इकडं. हे काय म्हणे, साखर घ्यायला आलो होतो, माझ्या बायकोला चहा प्यायचा होता. साखर आणि चहा म्हटलं की हिची टूप पेटली. ही म्हणते पप्याचा बाप तुम्ही येत का, चला घरी. आणि मग घरी गेले. हे व्यवहारातले विसर भोळेपण आहे. हे विसरणं वेगळं, हा विसराळूपणा वेगळा. आणि पूर्ण देहाची शुद्ध असताना भक्तीमध्ये स्वतःला विसरणं वेगळं आहे. हे 2-3 प्रकारचं विसरणं आहे. आता पहा, परमेश्वरासाठी, परमार्थासाठी, भक्तीसाठी स्वतःचं विस्मरण होणं वेगळं, आणि संसारासाठी देव विसरणं ही आपली नुकसानाची बाजू आहे. माणसानं सगळं विसरू द्या, पण देव नाही विसरला पाहिजे आपल्याकडनं. महाभारतातला प्रसंग आहे, फार सुंदर प्रसंग आहे. आपण ऐकलेला आहे, पण त्यातले गुह्य कदाचित कुणाच्या कानावर पडलं असेल नसेल. खूप लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेला द्रौपदी ताई तिच्या अंगावरचं वस्त्र ओढण्याचं काम चालू होतं, व्याकुळ झाला होता तिचा जीव. दीनवाणीनं आर्त हाक देत होते, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, 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 कोठे गुंतलासी
लाविला वेळ का सखया लावियेला वेळ का वेळ का सखया लावियेला लावियेला हे वेळ का सखया लावियेला वेळ का लावियेला दीनानाथ वीर सांभाळिया फुले दीनानाथ वीर सांभाळिया फुले दीनानाथ वीर सांभाळिया फुले दीनानाथ वीर सांभाळिया नळेगाव कोठे गुंतला असे द्वारकेच्या राया वेळ का सखया लावियेला कोण म्हणत होतं द्रौपदी ताई म्हणत होती बायका बरं आई भगवान परमात्मा आले आणि द्रौपदी ताईनं विचारलं देवा का रे उशीर लावला भगवान म्हटले द्रौपदी ताई लवकरच येणार होतो ग पण तू पदर दातानं हातानं धरला हे द्वारकाधीशा म्हटली इथंच होतो द्वारकेला जावं लागलं इथंच होतो वैकुंठाला जावं लागलं इथंच होतो नळेगावमध्ये उगीच लातूरला जाऊन यावं लागलं इथंच होतो ग द्रौपदी ताई पण जेव्हा तू बोलली ना माझ्या हृदयात विराजमान असणारा भगवंत इथूनच प्रगट झालो द्रौपदी ताई दातानं पदर धरलास मला वाटलं दात मजबूत आहेत हातानं पदर पकडलास मला वाटलं तुझे हात बळकट आहेत देवा हे बास कर आता तुझं बोलणं आलास ते बरं झालं नाही तर माझं काही खरं नव्हतं आणि पहा ना संकटातून वाचल्यानंतर माणसं शिरजोर होतात बरं आणि संकटात आहे तो पण मांजरासारखी दबून असतात मांजर कसं दबून असतं तशी माणसं दबून असतात आणि एकदा का संकटातून बाहेर पडली आपल्यावर न घ्या स्मशानात गेलो भीती वाटली की तोंडातून राम 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 आणि स्मशानातून बाहेर आलो गल्लीत गेलो की नरणारा 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 आपल्यावरच घ्यायच्या सगळ्या गोष्टी मग द्रौपदी ताई संकटातून जेव्हा बाहेर आली ऐका फार गोड आहे लक्ष देऊन ऐका फिरोज मामा इको कमी करा ऐका द्रौपदी ताई म्हणते देवा
ठीक आहे, तू आला, मला वाचवलं, तू वस्त्रावतार घेतलास, माझं लज्जा रक्षण केलं, सगळं खरंय. पण माझा एक तुझ्यावर आरोप आहे, माझा एक प्रश्न आहे तुझ्यासमोर. भगवान म्हटले काय काय प्रश्न आहे द्रौपदी ताई? इको कमी करा, इको कमी करा. द्रौपदी ताई म्हणते माझा एक प्रश्न देवा. देवानं विचारलं काय द्रौपदी ताई? सगळ्या ज्येष्ठ वयोवृद्ध लोकांनी सगळ्यांनी कान देऊन ऐका. भगवान म्हणतात द्रौपदी ताई तुझा प्रश्नच काय आहे? द्रौपदी म्हणते देवा तू माझा भाऊ आहेस, माझे पती तुझे भक्त आहेत, अर्जुनाला तुला श्रेष्ठ धनुर्धारी बनवायचं आहे. अर्जुना एवढं प्रेम तू दुसऱ्या कुणावर करत नाहीस. अर्जुनाची माझी केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणतात रे. मग एवढी सगळी आम्ही तुझी भक्ती करतोय, आम्ही तुझे भक्त आहोत, तुला आमचा फार कनवळा आहे. एवढं सगळं असताना जुगाराच्या डावात तुझे भक्त हरलेच कसे ते सांग. जुगाराच्या डावात आम्ही कसे हरलो सांग देवा, काय हरण्याचं कारण आहे? भगवान म्हणतात, ऐकताय तुम्ही? भगवान म्हणतात द्रौपदी ताई ऐक त्याचं उत्तर. त्या जुगाराच्या डावात तुझे पती हरलेच नसते, पण त्यांच्याकडनं एक चूक झाली आहे. काय चूक झाली आहे द्रौपदी ताई? जेव्हा कौरव पांडव जुगाराच्या डावाला बसणार होते, कौरवांनी सांगितलं हे पांडवांनो आमच्या बाजूनं पासे आमचे मामा फेकतील. तुझ्या 5 पैकी एका तरी पतीनं म्हणायचं होतं तुमच्या बाजूनं तुमचे मामा पासे टाकतील, आमच्या बाजूनं आमचा कृष्ण पासे टाकल. मग पाहिलं असतं तुम्ही कसे हरला असतं. पण त्यावेळेला तुझ्या पतीला माझं विस्मरण झालं आणि ते बोललेच नाही आमचा कृष्ण आमच्या बाजूनं पासे टाकल म्हणून. म्हणून हरला द्रौपदी ताई. मला विसरलात म्हणून हे नुकसान झालं तुमचं. म्हणून व्यवहारातली वस्तू विसरली, एखादी प्रपंचातली वस्तू विसरली, स्वतःला विसरलो, एखादं नातं गोतं विसरलं, विसरू नये पण विसरलं तरी ते भरून काढता येतं. पण मानवी देह जीवन जगतोय आपण, आपल्या जीवनात ज्या दिवशी तुम्ही देव विसरताल त्या दिवशी तुमचं त्या दिवसापासून खूप मोठं नुकसान. देव विसरणं म्हणजे सगळ्यात मोठं नुकसान. विसरली तया थोर झाली हानी, चुकतीला कानी चौऱ्यांतीच्या, पद्धतीला खानी चौऱ्यांतीच्या, पद्धतीला खानी चौऱ्यांतीच्या. विसरली तया थोर झाली हानी, बसतील खाया चौऱ्यांशीचा, पचविली खाया चौऱ्यांशीचा, खाया चौऱ्यांशीचा. विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या. देवाला विसरणं म्हणजे खायला मिळणार नाही, फिरायला मिळणार नाही, गाडी मिळणार नाही, बंगला भेटणार नाही असं नाही. हे प्रारब्धानं भेटणार तुम्हाला. पण देवच विसरला तर पूर्ण आयुष्याचं लक्ष 84चं गणित तुमचं चुकल. फेऱ्यातून चुकायचंय आपल्याला, म्हणून देव नाही चुकला पाहिजे आपल्याकडनं. म्हणून व्यवहारात म्हणजे जीवन जगत असताना देव विसरू नये. देवासाठी स्वतःला विसरलं तरी चालेल. खरंच देवासाठी स्वतःला विसरलेल्या गवळणी गोकुळात पाहायला मिळतात. अशी त्यांची अवस्था आहे. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोण जावा कोणत्या नंदा, परमानंदी वेदली वेदली वेदली. ओ पावा घोंगडी घेऊनी पायी, पावा घोंगडी घेऊनी पायी.
नादे गवळणी स्वतःला विसरतात. भगवंताची बासरी ऐकली नाही, गवळणींनी हातातलं काम टाकून द्यावं. देवाची बासरी फार मधुर. भूलविले वेणू नादे, भुलाविले टाळी वाजवा सर्वांनी. वेणुनादे, भुलाविले वेणुनादे, जय हो. भुलविले वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे. भुलविले वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे. भुलविले वेणुनादे, भुलविले वेणुनादे, ओ भुलविले वेणुनादे, भुलविले वेणुनादे, भुलविले वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे. भुलविले वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे. पांगुळाले यमुना जाळा, पांगुळाले यमुना जाळा, पक्षी राहिले निशाळा, ओ पक्षी राहिले निशाळा. पांगुळाले यमुना जाळा, हरी बोल. पक्षी राहिले निशाळा. पांगुळाले यमुना जाळा, पक्षी राहिले निशाळा. भुलविले जय हो. वेणुनादे, हरी वेणू बोल. वाजविला गोविंदे. भुलविले वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे. भुलविले वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे. भुलविले वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे. भूलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे. भगवंताची बासरी ऐकली की गवळणनी विसरावं स्वतःला. ऐका नळेगाव, एक गवळण भाकरी बनवत होती, बासरी कानावर आली. अशा भाकरी बनवायला लागली जणू गौऱ्या बडवायला लागली. गौऱ्या बनवते, गाईच्या शेणाच्या गौऱ्या बनवताना गौरीचा आकार चुकला तर सासू बोलल, गल्लीतल्या बाया नावं ठेवतील, ही भीती असते का? झोपल्या का काय? काही म्हणतील ताई आता कुठं गौऱ्या बनवायच्या रे, वेळ आहे आता, सगळ्याच्या घरात गॅस आहे, गौऱ्याचा प्रश्न गाईच नाही तर गौऱ्या कुठून? गौरी बनवताना काही नियम नाही, काही नाही, जसं येतंय तसं बनवा. पण भाकरी बनवताना नियम आहेत. काय काय नियम आहेत आताच्या पोरींना माहीत पण नसतील. भाकरी बनवताना पहिला नियम, पीठ चांगलं मळावं एकजीव. दुसरा नियम, भाकरी गोल करावी. तिसरा नियम, भाकरीचे सगळे अंग समान असावेत आणि काठ नाजूक असावेत. तर मध्ये पोटात गोळा तशी नसते, काठ सुद्धा जाड जमत नाहीत. समान भाकरी असावी, त्याचे काठ नाजूक असावेत. हा तिसरा नियम. भाकरीचा आणखी एक नियम आहे, किती पातळ भाकरी केली किंवा तुम्हाला जशी म्हणजे जमते तशी केली तर ती फुगलीच पाहिजे. त्याचा पुढचा नियम, भाकरीला डाग लागू नये, ती करपू नये, ती जास्त जळू नये आणि भाकरीचा असा पापड वरचा फुगावा. आणि 5वा नियम, फुगलेला पापड तोंडात टाकू नये. हे भाकरीचे नियम आहेत. त्याच्यातला अजून एक नियम, भाकरी करताना, भाकरी बनवताना परातीचा भाकरीचा आवाज झाला नाही पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. पण काही अशा भाकरी बनवतात, थपडाव 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 थपडाव, साऱ्या गल्लीत कळतं कुणाची सून भाकर करायला लागली. काही सुनांना काहीच कळत नाही हो, नुसता हुंदडा. असा हुंदडा, हुंदडा म्हणजे कसं, ते भाकरी करायला लागलं की साऱ्या गल्लीत कळतं भाकरी चालू आहेत. ते धुणं धुवायला लागलं की कुणीच बिना तीर्थाचं जात नाही, सगळ्यांच्या अंगावर धुण्याचं पाणी. हुंदडा रस्त्यानं चालायला लागलं की त्याच्या चालण्याचा आवाज पायाचा.
हुंदडा फार कठीण, त्याला काहीच कळत नाही हुंदड्याला. हुंदडा एकदा भाकरी करत होता आणि तेवढ्यात माहेरचा फोन आला सासऱ्याच्या मोबाईलवर. सासऱ्याच्या लक्षात आलं हिच्या माहेरचा फोन आहे. हॅलो, हा देतो देतो, सुनबाईला फोन देतो. बाई फोन धर, तुझ्या माहेरचा फोन आला. हुंदड्याचे हात भाकरीनं भरलेले, चुलीच्या तोंडाला एक भाकर, तव्यावर एक भाकर, खाली पीठ मळलेलं, आणि ते फोन आला म्हटलं की तटकन उठला हुंदडा आणि तसाच पळत सुटला. पळता पळता समोर भाजीचं पातेलं, दुधाचा तांब्या, तेलाची किटली, कसलंच लक्ष नाही. पळता पळता दुधाचा तांब्या ठोय, भाजीचं पातेलं ठोय, विनेकरी बाबा तेलाची किटली ठोय. सासऱ्यालाच तेलानं दुधानं भाजीनं नाहूच घातलं. बिचारा सासरा मिशा पुसत म्हटलं, बाई आता तो अर्धा तास बोलत बस, मी भाकरी भाजतो. हुंदड्याला काहीच कळत नाही. असा हुंदडा तुमच्या घरात असेल तो तुमचा तुम्ही सांभाळा. नळेगावच्या बाहेर काही तक्रार जाऊ देऊ नका हुंदड्याची. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. भाकरी बनवण्याचे नियम आहेत. मग ती गवळण अशी धपाड 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 भाकरी बनवायला लागली गोवऱ्या थापण्यासारख्या. मग ते तिची सासू म्हणते, अगं काही कळतंय की नाही तुला, गल्लीतल्या बाया काय म्हणतील, भाकरी करायच्या बंद करून जा पाण्याला. तिला तेवढंच पाहिजे होतं. निघाली ती. भगवंताची बासरी कानावर पडली आणि एक गवळण शृंगार करत होती. शृंगार करते, कानावर बासरीचा आवाज आला, ती देहभानच विसरली. शृंगार तिचा बदलला. तिनं कानातलं झुंबर नाकात घातलं, नाकातली नथ कानात घातली, ओठावरची लाली कपाळी लावली आणि डोळ्यातलं काजळ ओठावर लावलं. आता बोलताना फार हसू येतंय, पण घरात कोणीच नसताना असा मेकअप तुम्ही करून पहा. कानातलं झुंबर नाकात घाला, नाकातली नथ कानात घाला, ओठावरची लाली कपाळी लावा, कपाळातलं डोळ्यातलं काजळ नाकावर लावा. तुम्हीच तुमचा फोटो काढून ठेवा. वाटलं तुम्हाला तर कधी मला दाखवा. कसं वाटतंय पहा, काय अवस्था झाली गवळणीची. होठो पे कुंकू, नैनों में मिश्री, सिर पर काजल लगाती चली, गाय का बछड़ा मैसे को छोड़ा, बैल का दूध निकाल पड़े, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली किनारे दीवानी बनी मेरा, मुरली किनारे दीवानी बनी मेरा, मुरली किनारे दीवानी बनी, दीवानी बनी. स्वतःला विसरले गवळणी. अशीच एक स्वतःला विसरलेली गवळण मथुरेला गेली. बरं, तिला दही घ्या दूध घ्या म्हणायचं होतं, पण ते म्हणता काय म्हटली. पहिलं चरण, कोण एक भुलली नारी, कोण एक भुलली नारी, कोण एक भुलली नारी, कोण एक भुलली नारी, विकता गोरस क्या मनहारी, विकता गोरस क्या मनहारी, देखिला डोळा पैसला मानी, देखिला डोळा पैसला मानी, विकिता गोरस या मनहारी, विकता गोरस या मनहारी, देखिला डोळा पैसला मारे, देखिला डोळा पैसला मारे, कोण एक भुलली नारी, विकता गोरस क्या मनहारी, विकता गोरस क्या मनहारी,
आचार्य बाबा भाविकाताईंसाठी सगळ्यांसाठी टाळी फार सुंदर. कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. भगवान श्रीकृष्ण परमात्माला पाहिलंय आणि गवळणी स्वतःला विसरून गेल्यात. त्यात एक स्वतःला विसरलेली गवळण भगवान श्रीकृष्ण परमात्माला पाहते. आता गंमत ऐका. 2 गवळणी दही दूध विकण्यासाठी मथुरेला निघालेल्या होत्या आणि मथुरेला निघाल्या त्या खऱ्या. एकीनं देव पाहिला आणि ती देवरूप झाली. देव पाहिला, स्वतःला विसरली. पण दुसरी जी गवळण होती ती फार खतरनाक, फार बुद्धिमान. बुद्धीच्या बळावर देव कधीही शोधायला जाऊ नये. देव शोधण्यासाठी भाव अंतकरण जागा असावं लागतं. परमार्थामध्ये बुद्धीनं चालण्यापेक्षा अंतकरणानं चाला आणि व्यवहारात मनाला पुढे ठेवू नका, बुद्धीला पुढे ठेवा. व्यवहारामध्ये भावना प्रधान झाला तर नुकसान होईल आणि परमार्थात बुद्धिजीवी झाला तर नुकसान होईल. पण परमार्थात बुद्धी नको, भाव पाहिजे आणि प्रपंचात भाव नाही, बुद्धी पाहिजे. एक गवळण फार खतरनाक, फार बुद्धिजीवी. ती म्हटली याला पाहून ही वेडी झाली, पण हिच्या काही नादी लागायचं नाही, आपण काही वेडं व्हायचं नाही. 2 जणी गेल्या मथुरेला आणि 2 ठिकाणी 2 जणी दही दूध विकण्यासाठी बसल्या. जिनं कृष्ण पाहिला पण भाव नाही जागा झाला. तुम्ही म्हणाल देव पाहूनही भाव कसा जागा झाला नाही? त्याच्यासाठी तेवढी उच्च अवस्था भक्तीची, ती भक्ती तेवढी अंतकरणात फुललेली पाहिजे. आणि गाईच्या स्तनामध्ये गोचिडं सुद्धा असतात. जवळ अमृत आहे पण गोचिडांना सापडत नाही, ती रक्तच पित राहतात. देव समोर आहे पण काहीचा. आता कंसाच्या समोर नव्हता का? कंसाचं अंतकरण कुठे जागा झालं? कितीतरी असुरांच्या समोर देव होता. कितीतरी दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना समोर संत महात्मे जाज्वल्य संत दिसले, पण त्यांच्या मनबुद्धीत कुठं परिवर्तन झालं? नाही झालं. एकीला देव दिसला, भाव नाही जागा झाला. एकीची अगदी वृत्ती भगवान परमात्माला जोडलेली होती म्हणून देव दिसला की ती भाव विभोर झाले. जी दही दूध घेऊन स्वतःला न विसरता व्यापार करण्यासाठी गेली होती, भगवान परमात्मा म्हटले मी दिसलोय तरी पण हिला काही माझं महत्त्व लागना, माझ्याकडे न पाहता सरळच गेली आणि लोकांना म्हणते दही घ्या दूध घ्या. ठीक आहे, तू दही दूध विकतेच कशी पाहतो मी आता. खूप लोक यायची, चांगलं आहे, खात्रीचं आहे, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची भेसळ नाहीये, चांगलं लोणी आहे, चांगलं तूप आहे, त्याच्यात डालडा टाकलेला नाहीये, चांगलं तापलेलं दूध आहे, दही 1 नंबर आहे, घ्या बरं, दही घ्या, तूप घ्या, लोणी घ्या, ताक घ्या. ती विकत होती. मग ते जाहिरात करायला जरा भारी होती ती. मग लोक आली म्हणे दे बरं लोणी, दे लोणी. ती म्हटली थांबा. लोण्याचा डेरा जसा उघडला आतनं विंचूच बाहेर आले, पटकन झाकून ठेवलं. सगळे विंचूच बाहेर यायला लागले. लोक तिला बोलायला लागले, अगं विंचू भरून घेऊन आलीस आणि लोणी घ्या म्हणतेस. दुसरी बाई आली, बाई तापलेलं दूध दे. दुधाचा डेरा उघडला तर त्यातून सापच असा बाहेर आला. आता घाबरली. ती म्हटली 2 डेरे उघडले, एकात विंचून एकातून साप. तिसरा डेरा कानाला लावून पाहू, आज सगळ्या मधमाशाच होत्या, भूम करत होत्या. ती म्हटली आता हे उघडायचं नाही, आता हे जर मधमाशाचं उघडलं तर आपल्याला घरी सुद्धा जाता येणार नाही. तिला लक्षात येईना हे का झालं. आणि मग विचारांती तिला कळालं, देव पाहूनही आपल्याला देव कळाला नाही म्हणून दह्या दुधाला सर्पविंचवाचं रूप प्राप्त झालं. तिच्या सोबत असलेली पण कृष्ण परमात्माला मन देह अर्पण केलेली, जीव अर्पण केलेली ती गवळण तिथे बसलेली. लोक तिला विचारत होती, काय ग आणलं तू विकायला? ती म्हणते गोविंदू घ्या कुणी
दामोदर घ्या गे गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे तव तव हसती मथुरेच्या गे गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या 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 गे दामोदर घ्या गे. ती दही घ्या ताक घ्या लोणी घ्या म्हणत नाही, ती म्हणते गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या. आणि मग ती त्या गवळणीला विचारलंय, गवळण तुझी अवस्था अशी झाली, तू म्हणतेस कोणी की भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. अगं तू दही घ्या दूध घ्या म्हणण्याऐवजी गोविंद घ्या दामोदर घ्या असं म्हणतेस. ह्याच्यावर मी बोलणारच आहे तुम्हाला पुढे, पण मलाही तुम्हाला कीर्तन सांगण्याच्या नादात एक गोष्ट विसरूनच गेली. आज वैकुंठवासी दत्तोपासक अपसिंगेकर महाराजांची पुण्यतिथीचा आजचा दिवस आहे. पूर्ण आयुष्य त्यांनी दत्त महाराजांची उपासना, दत्त पूजा, दत्त सेवा, दत्त महाराजांच्याच समोर राहणं, दत्त 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 सारखा ध्यास त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी घेतलेला. आज त्यांच्या पुण्यतिथीचा महापर्व काळ आहे. अशा प्रसंगी अशा पुण्यात्म्याचं स्मरण होणं म्हणजे आपल्यासाठी सुद्धा आपली वाणी पवित्र होण्यासारखं आहे. त्यांचा पवित्र जो आत्मा आहे तो दत्तप्रभूंच्या चरणी लीन आहे. आणि सगळ्या गावकरी मंडळीने मला आवर्जून सांगितलं, दीदी अपसिंगेकर महाराजांचा आज पुण्यतिथीचा दिवस आहे, त्यांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा वंदन करते आणि माझं जे कीर्तन आहे ते मी पुढे घेऊन जाते. विठ्ठल विठ्ठल डोळा बैसला मनी, देखिला 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 डोळा बैसला मनी. तो जीवदानी बुचारे, तो जीवदानी बुचारे, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. जीवनानी उजारी, तो जीवनानी उजारी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, बैसला मनी. देखिला डोळा बैसला मणी, तोची वदनी उच्चारी. असं का झालं मला, तर मी देव पाहिला. एखादी छान अशी सुंदर गोष्ट पाहिली की ती मनात बसते. देवापेक्षा छान, देवापेक्षा सुंदर, देवापेक्षा मौल्यवान आहेच कोण. तो मनात बसणार नाही असं होऊच शकत नाही. देव किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. ऐका बरं, तो मनात बसणं साहजिक आहे, कारण तो एवढा सुंदर आहे, त्याच्यासारखं सुंदर या जगात दुसरं काहीच नाही. लावण्याचा गाभा गाभा, चैतन्याची शोभा, विटेवरी उभा पंढरी, विटेवरी
ती सुंदर असावी, ती मौल्यवान असावी, ती विशेष असावी. मौल्यवान, विशेष आणि सुंदर फक्त भगवान आहे. आपण सुंदरतेचा फक्त आव आणतोय. आपण ओरिजिनल सुंदर नाही. कोणाला किती नाक असू द्या आणि किती कलर भारीतला असू द्या, आपण ओरिजिनल सुंदर नाही. का बरं? कारण वयाच्या 20 मध्ये आपण जसे दिसतो तसे 80 मध्ये दिसतो का? मी कथेच्या पहिल्या दिवशी सांगितलं, 2-2.5 वर्षाचं लेकरू असं टपकन उचलून घ्यावं वाटतं. कापसासारखी त्याची त्वचा, पाणीदार डोळे, सफरचंदासारखे गाल, कुरळे केस, असं गुबगुबीत तब्येतीनं जाम आणि स्वच्छ लेकरू असं उचलून घ्यावं वाटतं की नाही? त्याचा पापा घ्यावा वाटतो की नाही? नळेगाव पुरुष मंडळ, कुणाचंही लेकरू असू द्या, 2-2.5 वर्षाचं सुंदर देखणं बाळ, त्याचा पापा घ्यावा वाटतो की नाही? बोलत नाही तुम्ही. नळेगाव घ्यावा वाटतो की नाही? 2 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो. 80 वर्षाच्या आजोबाचा घ्यावा वाटतो का? 80 वर्षाच्या आजोबाचा घ्यावासा वाटत नाही. का? सौंदर्य निघून गेलेलं आहे. काही लोक सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयोग करतात. चेहऱ्यावर काय प्रयोग, कपडे काय भारी भारी घालतात. सांगू तुम्हाला, काही लोकांना ना देवानं नैसर्गिक सौंदर्य दिलेलं आहे. पहा, त्यांनी 40 रुपये मीटरचं कापड अंगावर घालू दे, रुबाबातच दिसतात. आणि काही नाही, रेमंडचा कपडा घालू दे, बुजगावण्यासारखे दिसतात. तो नॅचरल सौंदर्याचा भाग आहे. भगवंता एवढं सुंदर कोणीच नाही या जगामध्ये. देव एवढा सुंदर आहे. काही ऋषींना कळालं, देवाच्या चरणस्पर्शानं दगडाची स्त्री होते. तपश्चर्या करत होते बिचारे. ते म्हटले अजून काही देव भेटना, याच्यापेक्षा संसार करून मग देवधर्म करू. मग ते म्हटले आता लग्नासाठी पत्नी कोण देणार आपल्याला? त्यांना कळालं रामाच्या चरणस्पर्शानं दगडाची स्त्री होते. मग ज्याला जशी पत्नी पाहिजे तशा वजनाचा दगड घेतला त्यानं. कोणी 20 किलोचा घेतला, कोणी 40 किलोचा दगड घेतला. जसं म्हणजे तशी दगडं घेतली. रामरायाच्या जवळ आले आणि रामरायाला पाहिलं. त्यांना म्हणायचं होतं देवा या दगडाच्या स्त्रिया करून द्या. पण देव पाहिला आणि भुलूनच गेले देवाचं रूप पाहून. ते म्हटले देवा आम्हाला तुमच्या स्त्रिया करून घ्या. भगवंताचं सौंदर्य पहा. देवासारखं सुंदर कोणीच नाही. कारण त्याचं रूप पाहिलं की आपलं आपण राहत नाही. तो सुंदर आहे, तो विशेष आहे, तो विशेष आहे. सर्व गुणांचा धनी आहे, ऐश्वर्याचा तो अधिपती आहे, तो अलौकिक आहे, तो दिव्य आहे, तो ब्रह्मांडाचा मालक आहे. त्याचा कुणी मालक नाही. तो जगतपिता आहे, जगतपती आहे, विश्वाचा मालक तो आहे. सगळ्या गोष्टीनं तो परिपूर्ण आहे. म्हणून तो पाहिला आणि डोळ्यात बसला. वस्तू मनात डोळ्यात बसावी याच्यासाठी विशेष असावी, सुंदर असावी आणि ती सर्व गुण संपन्न असावी. या सगळ्या बाबतीमध्ये फक्त देव. ते गवळण म्हणते देखिला डोळा बैसला मणी. त्याला मी पाहिलं आणि तो माझ्या मनात बसला. देखिला डोळा बैसला मणी. आणि जो मनात बसला तो ओठाद्वारे बाहेर आला. तोची वदनी उच्चारी. आणि खरंच माणसाचं जे मनात असतं ना ते ओठातून बाहेर येत असतं. देव ज्यांच्या हृदयात बसलेला आहे त्यांच्या ओठातून काय बाहेर येणार आहे? भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही. सावता महाराज शेतात कांदा लसूण मिरची पाहतात. पण त्यांना लसूण मिरचीमध्ये मिरची आणि लसूण दिसत नाही. आतमध्ये विठ्ठल भरल्या कारणानं तोंडातून लसूण मिरचीला सुद्धा ते विठ्ठल म्हणतात. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी
ओठांमध्ये तो भरला म्हणून ओठाद्वारे बाहेर आला. तोची वदनी उच्चारी देव बाहेर आला. आणि देव आतमध्ये बसल्यामुळे, तो हृदयात विराजमान झाल्यामुळे आम्हाला आमच्या देहाचं भान राहिलेलं नाहीये. आपुलियाचा विसर भोळा, 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 आपुलियाचा विसर भोळा. गोविंद कळा कौतुके, 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 गोविंद कळा कौतुके. देखिला डोळा बैसला मनी, 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 देखिला डोळा बैसला मनी. आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कौतुके. आपुलियाचा भोळा, गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कौतुके. वा वा वा, फार सुंदर, खूप छान, खूप छान. आपुलियाचा विसरळ भोळा, गोविंदू कडा कौतुके. आम्ही आता तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, अशी आमची अवस्था झाली आहे. महाराज म्हणतात काळजी करायची नाही आणि जगाचा विचार करायचा नाही. पण ती गवळण म्हणते मी करतच नाही. तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई. आपलं तोंड डोळे एकीकडे असू द्या पण कान तिसरीकडेच असतात. माणसं फार विचित्र आहेत. कान, पण या कानाला खूप लक्षात घ्या. भगवंतानं माणसाच्या देहाची रचना अशी केली, कान दोन दिली तर तोंड एकच दिलेलं आहे. याचा अर्थ काय? दोन कानं आहेत याचा अर्थ ऐका जास्त आणि तोंड एक आहे याचा अर्थ बोला कमी. पण माणसं बोलतात जास्त आणि ऐकतात कमी. बरं, जे कमी ऐकतात त्यात चांगलं कमी ऐकतात आणि चुकीचं जास्त ऐकतात. चुकीच्या गोष्टीकडे अजिबात कान देऊ नका. आपले कान फार मौल्यवान आहेत. या कानातून कधी काय प्रवेश कराल काही सांगता येत नाही. या कानातून अमृतच आतमध्ये जावं, जीवाचं कल्याण व्हावं याच्यासाठी प्रयत्नशील राहा. आणि जी लोक फुटक्या तोंडाची आहेत, ज्या लोकांच्या तोंडाला देवाचं नाव नाही,
त्यांच्याकडं तर चुकूनही कान गहाण ठेवू नका. घरामध्ये एकत्र कुटुंब असेल, भले सासू बडबडी असेल, सासरा कठीण असेल, पण पती तर तुमचा ऐकतोय ना. भांडू द्या तुमच्या नंदेनं, बडबड करू द्या तुमच्या जावेनं, पण कधी शेजारणीला कान देऊ नका बरं. काय होईल काही सांगता येत नाही. कानं ताब्यात ठेवा. आपलीच आहेत पण आपल्या ताब्यात नाहीत. मग सावध राहा. चांगल्या कामासाठी कान, भगवत चिंतनाला श्रवण करण्यासाठी लावा, पण चुकीचं ऐकायचं म्हटलं की कान दाबून घ्या. साबरमती आश्रम आहे अहमदाबादमध्ये गांधीजींचा. प्रवेशालाच 3 माकडांच्या मूर्त्या आहेत. एका मूर्तीच्या कानावर हात, एकाच्या डोळ्यावर हात, एकीच्या तोंडावर हात आहेत. गेला असेल आपल्यातलं कुणी अहमदाबादच्या साबरमती आश्रमात, गांधीजींचा तो आश्रम, ते वस्तू संग्रहालय पाहिलं असेल आपल्यापैकी कुणीतरी. ऐका बरं, माकडं मूर्तीच आहे, मूर्तीच्या रूपात आहेत, पण संदेश खूप मोलाचा देत आहेत. कानावर हात आहेत, डोळ्यावर हात आहेत, तोंडावर हात आहेत. ती माकडं सांगतात, ज्यानं तोंडावर हात दिलाय ते माकडं सांगतंय व्यर्थ बोलू नका. ज्यानं डोळ्यावर हात ठेवलेला आहे ते सांगताय वाईट पाहू नका. आणि ज्यानं कानानं हातानं कान दाबलेले आहेत ते म्हणतं जगातलं वाईट काहीच ऐकू नका, कल्याण होईल तुमचं. हे आमच्याकडून शिका. कोण सांगतंय? माकडं. पण माणसं ऐकत, पण नळेगाव मधली ऐकणार आहेत. बाकीचं जाऊ द्या, पण आपण ऐकणार आहोत. नाही कान तये ठाई. माझं लक्ष नाही जगनिंदेकडे, मी माझ्या भक्तीच्या आनंदामध्ये निमग्न आहे. हाच भक्तीचा आनंद आणखी आपल्याला 10-15 मिनिटासाठी प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. देवानं 100 वर्ष द्वारकेत काय केलं नाही पाहायचं बाबा आपल्याला. 14 वर्ष मथुरेत देवानं काय केलं ते सुद्धा पाहायचं नाही. पण 11 वर्षाच्या बाल्यकालामध्ये भगवंतानं गोकुळात काय लीला केली ती पाहायची. अशोक भाऊ, भगवान परमात्मा जन्माला यायच्या अगोदरच देवाची लीला चालू झालेली होती. जेव्हा वसुदेव देवकीचं लग्न होऊन सासरी निघाली, आकाशवाणी झाली, कंसा जिला सासरी पाठवतोय तिचा पोरगा 8वा मुलगा तुला मारणार आहे, तुझा अंत त्याच्या हातानं आहे, तुझा वध त्याच्या हातानं होणार आहे. म्हणजे छोट्याशा मुलाच्या हातानं पहाडासारख्या कंसाचा वध हो म्हणे, ही आकाशवाणी आहे. तुझ्यासारख्या शूर धीर साहसवान बलवान सामर्थ्यवान राजस्वरूप असणारा तुझा मृत्यू हिच्या मुलाच्या हातानं आहे. मग कंस म्हटला हिच्या मुलाच्या हातानं ना हिलाच ठेवत नाही, आता तलवार काढली, सपकन वार करणार. वसुदेवजीनं हात जोडले, नका मारू, जी मुलं होतील ती तुम्हाला देऊ, ठेवायची का मारायची तुमची तुम्ही ठरवा. नळेगाव, भूक लागली का? नाही, मला आवाज येतोय प्रसाद प्रसाद प्रसाद, तिकडनं आवाज यायला लागला. हाँ, आताच प्रसाद नाही, हम भी भूखे और आप भी भूखे और आगे 10 मिनिट के लिए. थोडं थांबा, मारू नका, आमची लेकरं तुम्हाला देऊ. बरं, कारागृहात टाकलं, लेकरू जन्माला आलं, कंसाच्या हातात दिलं. 6 मारली हो, 1 नाही 2 नाही. त्या आईचा आणि त्या वडिलाचा जीव काय म्हणत असेल. लेकराला ठेच लागली तर माईबापाच्या डोळ्यातून पाणी येतं.
ज्या लेकराचं बालपण पाहायचं, त्याचं रांगणं पाहायचं, त्याचे बोबडे शब्द ऐकायचे, त्याचं हसणं, त्याचे 2 दात, त्याचे कुरळे केस, त्याचं गोंडस रूप, हे सगळं पाहायचं. तर ते नाही मिळालं सुख हो वसुदेव देवकीला, नाही भेटलं ते सुख. 6 मारले, 7वं योग मायेनं रोहिणी उदरी नेऊन घातलं. आणि 8व्या वेळेला भगवान परमात्मानं वसुदेवजीच्या मनात प्रवेश केला. मग देवकीच्या गर्भामध्ये देवकी मातेचं जसं तेज वाढू लागलं ना, तसा कंस घाबरू लागला. त्याच्या मनात भय भीती निर्माण झाली. आणि आता भगवान परमात्माचं अवतरण होणार आहे. अशी सृष्टी बहरली आहे, चैत्र नाही आहे, पण सृष्टीच्या सौंदर्यात भर पडली. विश्वाचा मालक येणार. असा पाऊस झाला की पृथ्वीवरची सगळी घाण वाहून गेली. जणू तिनं धुवून काढलंय ह्या सगळ्या वसुंधरेला. खूप स्वच्छ झाली पृथ्वी, सुंदर झाली. देवाचं अवतरण होणार आहे. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट. आणि देवकी मातेला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. श्रावण मास, वद्य पक्ष, अष्टमी तिथी, मध्यरात्र आहे. आणि मध्यरात्रीला भगवान परमात्मा 8 वर्षाचं चतुर्भुज रूप धारण करून कारागृहात प्रगट झालेले आहेत. बोला चतुर्भुज भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सांगितलं आई बाबांना काळजी करू नका, मी छोटं स्वरूप धारण करतो, मला नंद बाबाच्या वाड्याला नेऊन ठेवा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला वाड्याला नेऊन ठेवा. माया इकडे घेऊन या. 1000 वर्ष जखडलेलं शरीर पण उचलला देव. बालरूप घेतल्यानंतर घेऊन निघाले. नदीला फार पूर आलेला होता हो. कुणीच धाडस करणार नाही पुरात शिरण्याचं, पण बापाचं प्रेम काय अद्भुतच आहे. पूर आले ना, नदीमध्ये बाप शिरला. यमुना माईला वाटलं माझं सौभाग्य चाललंय माझ्या पात्रातून. यमुना माईचं सौभाग्य भगवान श्रीकृष्ण परमात्मा, पती परमेश्वराचं दर्शन घ्यावं असं कुणाला वाटलं? नदीला वाटलं, यमुनेला वाटलंय माझं सौभाग्य माझ्या पात्रातून चाललंय, दर्शन घ्यावं. यमुनेला वाटतंय, नदीला वाटतंय. तुम्हाला वाटतं की नाही काही माहीत नाही, आणि तुम्ही दर्शन घेता की नाही तेही काही माहिती नाही. पण शिका कीर्तनातून स्नान केलं, अगोदर पतिराजाचं दर्शन, असतील सासू सासरे त्यांचं दर्शन, ही सवय लावा. कल्याण होईल तुमचं, भलं होईल तुमचं, कोटी कल्याण होईल. तुम्ही फक्त रोज पायाच पडले तर पगार सरळ तुमच्या हातातच येईल. कुठंच जाणार नाही. बरेच फायदे असतात पण कळत नाही आपल्याला. सोयाबीनचं बिल, कापसाचं बिल, ऊसाचं बिल, गव्हाचे पोते, तुम्हाला विचारल्याशिवाय कुठंच जाणार नाहीत. उठलं की दर्शन घ्या, पतिव्रता धर्म प्राप्त होईल तुम्हाला. सोपं सांगते तुम्हाला. यमुना माईनं दर्शन घ्यायचंय, देवाच्या लक्षात आलं हिचं दर्शन पूर्ण करतो तर वडिलांना जाता येईल पुढे. पाय बाहेर काढला, दर्शन झालं, यमुना ओसरली. आणि नंदबाबाच्या वाड्याला बाळाला ठेवलंय. माया घेऊन आले. भगवान परमात्मा तिथे यशोदा माईच्या बाजूला पहुडलेले, टेहा 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 करून रडतायत. बाळाचं रडणं ऐकलं, यशोदा नाही सारं गोकुळ जमा झालं. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, झाला यशोदेला. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. किती लोकांना वाटतंय देवाच्या जन्मानं आम्हाला आनंद झालाय, त्यांनी हात वरती करा. कृष्णाच्या जन्माचा आनंद कुणा कुणाला झाला त्यांनी हात वरती करा. साऱ्या नळेगावला आनंद झालेला आहे, हात खाली घ्या. देवाच्या जन्माचा आनंद कुणा कुणाला झाला नाही त्यांनी हात वरती करा.
सगळ्यांनाच झाला. पण आनंद काय असा निवांत असा 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 आनंद नाही. आनंद हा उड्या मारून नाचून गाऊन व्यक्त करायचा आहे. ज्यांना वाटतंय ते उठून उभं राहू शकतात, ज्यांना वाटतं ते उड्या मारू शकतात. आनंदानं सहभागी व्हा. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वडे एक धावी एकी पुढे ताट वाटी सुंट वडे एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट गवळण म्हणती हो, गवळण म्हणती हो, हरी हो गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एवढा आनंद झाला नळेगाव. किती आनंद. पुरुष मंडळ हात उंच करा, पुरुष मंडळ हात उंच घ्या. ज्या महिला उभ्या नाहीत त्यांनी पण हात उंच घ्या. टाळी वाजवून. किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू 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 कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला आला गाणा आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळावर तरले गोड सुंदर धन चुगवताना पैदल तरले अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळावर तरले गोड सुगाला धन चुगवताना पैदल तरले ओ काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवरीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला 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 आज आनंदी आनंद भगवान की जय. शिव हर हर महाभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वा वा वा, खूप छान. महिला मंडळ खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. देवाचा जन्म फार सुंदर साजरा झाला बाबा, तुमचे पण धन्यवाद. भगवंताचा जन्म उत्साहात संपन्न झाला. आता वेळ कमी आहे आपल्याकडे. भगवान परमात्मा पाळण्यात आहे, तोवरच काही राक्षस मारली. भगवान परमात्मा रांगू लागले. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्या तळवे तळ हात तळहात टेकीता तळवे तळहात तळहात टेकीता डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान परमात्मा रांगू लागले. रांगता रांगता चालण्याचा प्रयत्न करतात. साऱ्या गोकुळात फिरतात. चोरीचं प्रकरण चालू झालं. गोपाळांना एकत्र केलं. रोज घरफोडी, रोज गारहाणे.
गाराणं घेऊन गवळण यशोदेकडे. एक एक गवळण एक एक गाराणं सांगते. एक गवळण तर विनाकारणच गाराणं सांगत होती. भगवान म्हटले, मावशी तुमचा नंबर सगळ्यात शेवटी होता, कशाला मला चॅलेंज केलं. गोपाळांनो, हिचा घर नंबर, फोन नंबर, ॲड्रेस लिहून घ्या. देव रात्रीच गेले, दही दूध खाल्लं आणि वापस येताना गवळ्याची दाढी, गवळणीची विणी दोन्हींची मारली गाठ. भगवान झाले पसार. दुसऱ्या दिवशी गवळण जागी झाली आणि दाढी विणीची गाठ होती, ती जशी उठली तशी गवळ्याच्या दाढीला झटका बसला. दाढी ओढल्यावर फार राग येतो माणसाला. त्याला खूप राग आला. ती म्हणते, काही कळतं की नाही तुम्हाला? तो म्हणतो, तुला काही कळतं की नाही? दाढी ओढतेस काय माझी? ती म्हटली, तुम्हीच माझी विणी ओढली, मी काही तुमची दाढी ओढलेली नाही. दोघांची भांडणं लागली. पाहिलं दाढी विणीची गाठ. मग म्हणे, सोडू आपण. सोडण्याचा प्रयत्न केला, सुटत नाही. कापण्याचा प्रयत्न केला, कापत नाही. जाळण्याचा प्रयत्न केला, जोडत नाही. काहीच केला, गाठ सुटत नाही. मग म्हटले, आता नंदबाबाच्याच वाड्याला जावं लागेल. गवळी गवळण दोघं तयार झाले नंदाच्या वाड्याला जायला. पण गवळणीची वेणी होती, तिला पुढे चालावं लागत होतं. गवळ्याची दाढी होती, ते पाठीमागे चालत होतं. त्यात गंमत आहे का, गवळण 7.5 फूट उंच आणि गवळी 2.5 फूट बुटका. कुणीच जोडा लावला असेल काय, कुणाच ठाऊक असं. ते तडा तडा चालायची, तुडू 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 तडायचा. आणि मग खूप फजिती झाली यांची. भगवंताला शरण आले, देवा माफ करा. दाढी विणीची गाठ सुटली. अशी खूप खोड्या, खूप गाराणी, अनेक लीला. पण वेळ कमी आहे. भगवान परमात्माला मग शाळेत टाकलं. गायींना घेऊन जाणं ही शाळा होती पहिली. मग तिकडे अनेक खेळ खेळायचे. हा मामा होतो तो, लगोरी, विटी दांडू, खूप खेळ खेळले. खेळ खेळून 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 माता म्हणतात, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. सगळ्यांच्या दोरे एकत्र केल्या. भक्तिभावानं, प्रेमानं सगळ्यांना गोपाळकाला खाऊ घातला. तो ज्ञानाचा, प्रेमाचा काल आपल्या सगळ्यांना प्राप्त होतो आहे. वर्षानुवर्ष हा धर्मयज्ञ, नामयज्ञ, कथायज्ञ, कीर्तनयज्ञ आपल्याकडे नळगावकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं, उत्साहानं, सहकार्यानं, अन्नदान, धनदानानं, उपस्थितीनं संपन्न व्हावा. देवानं तुम्हाला देवधर्म करायला खूप ताकद, खूप बळ, खूप धन, खूप संपत्ती आणि खूप वेळ द्यावा तुम्हाला, याची मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझ्या वाणीला तर मी विराम देणारच आहे. पण कल्याण स्वामी संस्थांसाठी ज्या माझ्या माऊल्यांनी खूप साऱ्या प्रकारचं धान्य राशी जमा केली, त्या सगळ्या माझ्या मातांचे मी धन्यवाद व्यक्त करते. तुम्हाला खूप आशीर्वाद. ज्या माझ्या भाविकांनी, दादाबाबा काकांनी, म्हणजे आत्तापर्यंत लोक कल्याण स्वामी संस्थांच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक रूपात ज्यांनी मदत केली. एका बाबांनी मग अशी हार घातला, संस्थेला देणगीसुद्धा दिली. सर्व देणगीदात्यांचे मी धन्यवाद व्यक्त करते. कथेचं यजमानपद घेऊन वाघमारे परिवार, नळेगावकर ग्रामस्थ मंडळी, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग आला. आपल्या सगळ्यांचेही धन्यवाद. बाकी सुरुवातीलाच मी सगळ्यांचा नामोल्लेख केलेला आहे. तर आपण सगळी मंडळी, आपल्या सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करते. मागच्या वर्षापासनं मुली असेल, सगळी कथेची टीम असेल, आम्ही असेल, आमची खूप सोय उठाठेव करणारं कुटुंब, आमचे नितीन भाऊ बिराजदार, त्यांचे बाबांचं नाव काय आहे? बाबांचं नावच येत नाही. हां, निवृत्ती बाबा बिराजदार, पनगावे सर, रमाकांत दादा असतील, हे उभे असलेले भाऊ, तुमचं नाव काय? बालाजी भाऊ. बरीचशी मंडळी आहे, केशव भाऊ आहेत. आता सगळ्यांची नावं शक्य नाही आहेत. तरी सगळी पळपळ करणारी माणसं आहेत ही सगळी. काही समोर येतात, काही येतच नाहीत समोर. पण जे समोर येत नाही त्यांनाही दत्तप्रभूचा, कल्याण स्वामींचा आशीर्वाद. तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची मी अखंड ऋणी राहील. खूप धन्यवाद सगळ्यांचे. कल्याण स्वामी संस्थांवरती तुमचं असंच प्रेम राहू द्या. आणि अजनेवाडीची मंडळी मागच्या 10-12 वर्षापासनं ही सगळी मंडळी जोडलेली आहे मी. खूप माया प्रेम करणारी माणसं. आता तर अशात कथा कीर्तनालाही माझं जाणं होत नाही, पण त्यांच्या प्रेमात कधीच कमी पडले नाही, कधी अंतर पडलं नाही. आमचे बाळूभाऊ असतील, आमचे चपडे साहेब असतील, भाव आहेत माझे. बिचारे त्यांच्या कामात व्यस्त आहेत, त्यांच्या उद्योगात व्यस्त आहेत. पण दिदी आमच्या बहीण आहेत, आमची मोठी बहीण आहे दिदी. चपडे साहेब, बाळूभाऊ हे वयानं लहान आहेत माझ्यापेक्षा. माझी भावंड आहेत ही सगळी. चपडे साहेबांची आई म्हणजे माझीच आई आहे. आमच्या बाळूभाऊच्या मंडळी असतील, ही सगळी मंडळी. आमचे सुरनर दादा यावर्षी, मागच्या वर्षापासून आमच्यासोबत जोडले आहेत. गुणवान लेकरं आहेत त्यांची. ही ज्ञानेश्वरी त्यांची मुलगी खूप छान कीर्तन करते, तुमच्या भागातली आहे. कधी छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आपल्या भागातला कीर्तनकार म्हणून बोलवू शकता आपण ज्ञानेश्वरी ताईला. तर असं वेळ जास्तीचं काही घेणार नाही, उशीर होतोय, अजून काही सत्कार पण आपल्याला करायचे आहेत. ज्या माझ्या वयोवृद्ध दादाबाबा काकांनी खूप छान शांत चित्ताने कीर्तन ऐकलं, आपल्या सगळ्यांच्या धन्यवाद. चरणावरती कोटी कोटी वंदन.
आणि संस्थांसाठी असंच तुमचं सहकार्य राहू द्या. कारण कुठली राजकीय शासकीय मदत आणि पाठबळ नाही आपल्या संस्थांना, पण पवित्र मनाची लोक माझ्यासोबत आहेत म्हणून संस्थान चाललेलं आहे. मग धान्य स्वरूपात तुम्ही मदत करा, देणगी स्वरूपात तुम्ही मदत करा. करत आहात आणि अखंड करत राहावी ही विनंती. आजही कुणाला वाटत असेल ताई देवस्थानसाठी आम्हाला मदत करायची आहे, मदत स्वीकारू. असंही नळेगाव वर्षभर मदतीचा हात पुढेच आहे नळेगावचा. सगळ्यांचे खूप धन्यवाद. आपल्या गावचं लेकरू आहे गोड गायलं. महादेवी अक्का महादेवी भजनी मंडळाच्या ताई, सगळं भजनी मंडळ, आमच्या नागरगोजे ताई असतील, गायक बाबा असतील, ही सगळी मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज